सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द ब्लॉग. तर कसे तुम्ही सगळे, होप की तुम्ही मजेत असाल. तो आज आपण जाणार आहे मडी, जे की आहे अहमदनगरमध्ये. इथून जवळपास त्याचं किलोमीटर हे 200-250 किलोमीटर असं आसपास आपल्याला पडतं. जाणार आहे मडीला दर्शन घ्यायला गाडीनाथ महाराजांचं. आणि हे आपण जवळजवळ ते 5 वर्षानंतर आपण तिथे जाणार आहे, ते पण फॅमिली सहित. इतर वेळेस माझे पप्पा आणि ते एकटे किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत जायचे, पण यावेळेस आपण पूर्ण फॅमिली जाणार आहे. आणि आपल्यासोबत असणारे साहिलला ते आणि त्यांची फॅमिली. तर सगळेजण खाली रेडी झालेले आहे आणि आता फक्त तयारी अशी, पॅकिंग वगैरे सगळं झाले. फक्त आता थोडंसं जेवण करून आपण लगेच निघणार आहे, कारण आपल्याला जाता पहिले जायला लागणार आपल्याला मायंबाला, जिथं मच्छिंद्रनाथांची समाधी आहे तिथं. त्यानंतर आपण कानिफनाथ गाडावर जाणार आहे. कसं म्हणजे दोघी दर्शन होतं आपलं असं एकदम भारी. तर हा एक्सपिरियन्स तुम्ही ब्लॉगमध्ये नक्की बघा, खूप मजा येणार आहे. कारण रस्त्यात जाताना थोडंफार एन्जॉयमेंट वगैरे आणि दर्शन तिथं गेलो तर खूप भारी वाटतं. बाकी तुम्हाला मी ब्लॉगमध्ये पुढे नक्की सांगतो. तर आत्ता चला फटाफटमध्ये आवरूया, कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. आपल्याला 1 वाजता निघायचं होतं, तर आत्ता जवळजवळ 1:30 वाजले. तर फटाफट मी आवरू आणि निघूया. बाकी पुढं भेटूया आपण रस्त्यामध्ये. सो लेट्स गो गाईज. आणि गाईज आपली गाडी असणार आहे ही स्कॉर्पिओ. सो त्याच्यामध्ये आपण सर्वजण जाणार आहे. सो फायनली गाईज पूर्ण 5 ते 7 तास प्रवास करण्यानंतर आपण इथं फायनली आलो आहे. तर ते पण आपण मडीला नाही, आता आपण आलेलो आहे शनी शिंगणापूरला. तिथं म्हणजे बॅकसाईड दोन दिसतं असेल, तिथं आता दर्शन घेऊ. प्लॅन चेंज करायचं हे नव्हतं, पण मग म्हणलं रस्त्यात आता आलाच तर शनी शिंगणापूरला दर्शन घेऊन टाकू. त्याच्यानंतर मग आपण पुढं मडीला जाऊ, नाही का. तर त्याच्यामुळं तर चला आता मध्ये जाऊन दर्शन घेऊया शनी शिंगणापूरचा, आपली फॅमिली. आणि ही आपली गाडी होती स्कॉर्पिओ. आता आपल्याला जायचं आहे इकडून, याच्या बॅक साईडला येते, तिकडं गेटकडे जाऊ. आला का तू? कुठं आला? हां तुम्ही जेव्हा आले तेव्हा काहीच नव्हतं भाषा. मग मला येऊन पण तेवढे वर्ष 21 वर्ष झाले. हो, मी 4 वर्षाचा तेव्हा आलो. मी कधी आलो तर मलाच आठवत नाही एकदम. मी पण खूप जुनं, मला 7 वर्ष झाले, 7 वर्ष झाले तेव्हा आलो. 21 झाला. अरे भाई काय गर्दी एवढं रात्रीची सुद्धा. आता जवळजवळ 9:30 वाजले आणि आत्ता गर्दी पाहिजे. हे काय का इकडे मंदिराला दर्शन करतो. फायनली काय जातं दर्शन झालेलं आहे आणि खूप भारी, नाही का. पहिले जे जुनं होतं त्याच्यापेक्षा यावेळेस खूप अपडेट केलेलं आहे, खूप कन्स्ट्रक्शन वगैरे, त्याच्यामुळे एकदम भारी यायला जायला. जे इंटेरियर वगैरे जे बनवलं आहे एक नंबर, नाही का. तर आम्ही चाललो आहे बाहेर साईडला, थोड्या वेळ बसू इथं, निघू आपल्या मडीच्या साईडला लगेच निघायला, नाही का. आता बघा इथून या साईडला सगळं, नाही का, एक नंबर बनवलं इथून इथपर्यंत. आणि तिथं ते दर्शनाला आता चला जाऊया बाहेर बघू. आणि हा जो माझ्या मागं दिसतोय हा त्यांचा रथ आहे, शनिरथ. जेव्हा कधी म्हणजे यात्रा असते त्यांची मूर्ती वगैरे, जे आपल्याला रथ न्यायचा असतो तो रथ आहे मागं. आणि तुम्हाला ना बाकी पुढे गेला भेटतो. चला पुढं जाऊया. इथं काही आपण येतं बघितलं होतं एक सीन, तो म्हणजे असं आहे की इथं जे नवग्रह आहे आपले त्यांचे पण मंदिरं बांधलेले आहे एक स्मॉल याच्यामध्ये. हे बघा, हे माझ्या बॅक साईडला दिसत असेल तुम्हाला, ते फ्रंटमध्ये दाखवतो मी आता.
गाईज हे पण जे बनवले ना त्यांनी ते एक नंबर केले नाही का, तिकडून येणाऱ्यांसाठी आणि इकडून जाणाऱ्यांसाठी. गाईज आता खूप भूक लागली ती, म्हणलं थोडं जेवण करून घेऊ, तर चला आता जेवण करूया. आणि गाईज आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण निघतोय थोड्या वेळ, म्हणजे थोडं रेस्ट करू आणि निघू नाही का, कारण ऑलरेडी खूप प्रवास करायचा, अजून 40-50 किलोमीटर जायचं आहे अजून. चला तर मग आता निघूया फटाफटमध्ये. तिथे गेल्यावर मग झोपाय वगैरेचं काय लोकेशन ते बघू. सो गाईज आता आपण आलेलो इथं बुद्धेश्वर महाराजांच्या मंदिराला, जे की मायंब्यापासून थोडं आधी लवकर आहे. आपण पहिले इथं दर्शन घेऊन इथं थोडा आराम करणार आहे. इथं ठिकठिकाणी आराम करायसाठी चांगलं आहे. तर मग इथं दर्शन घेऊन त्याच्यानंतर आपण उद्या सकाळी मायंबाला जाऊ. सो फायनली आता पूर्ण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण तयारी ती झोपायच्या, ते पण आहे बघा थोडंसं खाली याच्यातून. आणि उद्या सकाळी आपण जाणार आहे मग मायंबाचं दर्शन घ्यायलावरती. आत्ताच जाणार होतो पण म्हणलं झोप खूप येतं ती, तर पहिले विचार केला आराम महत्त्वाचा आहे, म्हणून मग नंतर गड चढता येईल नाही का. सागर दादाला पण आराम करायचा होता, त्याच्यामुळं मग आपला साहिल दादा तर झोपलाय, जागा वाटतं. तर आपली अशी तयारी पूर्ण इथून तिथं इकडं मग अशी ॲडजस्टमेंट करून आत्ता सध्या आपण झोपू. बाकी मी भेटतो तुम्हाला उद्या सकाळी. सो आत्तासाठी गुड नाईट अँड बाय बाय.